मित्रांनो नमस्कार. आजच्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण महाराष्ट्रामध्ये फिरत असताना काही वेगळे जे हॉटेल असतील त्याचे व्हिडिओ प्रसिद्ध करत असतो. व्हिडिओमध्ये मोठा गॅप असतो, 15-15 दिवस आपल्या पेजवर व्हिडिओ नसतात. आता इथून पुढे मी असं ठरवलं आहे की ज्या ठिकाणी चांगलं जेवण मिळेल, ऑथेंटिक जेवण मिळेल, तिथलेच व्हिडिओ आपण आपल्या दर्शकांना दाखवणार आहोत. तर मी आज छत्रपती संभाजीनगर शहरातील गारखेडा परिसरातील साई पालखी या हॉटेलमध्ये आलेलो आहोत. आपल्यासोबत हॉटेलचे मालक आहेत प्रवीण भोसले सर. त्यांच्यासोबत आपण चर्चा करू आणि या हॉटेलचं काय वैशिष्ट्य आहे हे जाणून घेऊ. नमस्कार, मी प्रवीण भोसले, संभाजीनगर येथील रहिवासी असून गेल्या 25 वर्षापासून संभाजीनगरवासियांनी मला जी काम करण्याची संधी दिलेली आहे मी त्याला नेहमीच खरा उतरलेला आहे. कारण मी माझे प्रामाणिक प्रयत्न माझे नेहमीच असतात की ग्राहकांना चांगल्या प्रतीचं जेवण हे द्यायचं माझं कर्तव्य आहे. तर मी त्या पद्धतीनेच मी देत असतो. तर याच्यातला नवीन एक उपक्रम मी असं म्हणता येईल. मी आतापर्यंत कोयला या नावाने मी माझ्या 4 शाखा आहेत. आता साई पालखी प्युअर व्हेज रेस्टॉरंट या नावाने मी आता 2 शहरामध्ये शाखा सुरू केलेल्या आहे. एक कॅनॉट इथे आणि एक गारखेडा परिसर येथे, आणि तिसरी शाखा मी लवकरच चिकलठाणा येथे सुरू करत आहे. तरी साई पालखी प्युअर व्हेज रेस्टॉरंटचं विशेषता म्हणजे की आपण इथं खूप कमी दरामध्ये सर्वसामान्यांना परवडलेलं असं जेवण, फक्त 140 रुपयामध्ये थाळी आणि 160 रुपयामध्ये पंजाबी थाळी, अशा 2 प्रकारच्या ज्या थाळ्या आहे त्या खूप माफक दरात देतो. तर ते प्रत्येकाने येऊन एकदा त्याची चव घ्यावी अशी ही विनंती आहे. महाराष्ट्रीयन व्हेज थाळी जी आहे ही 140 रुपयामध्ये मिळते आपली. त्यामध्ये आपण एक काळा मसाल्यातील भाजी, आपली घरगुती जशी भाजी असते त्या पद्धतीने, व आपले जे मसाले आहे जे काळा मसाल्याचे हे सगळे आपले होममेड आहे. माझ्या घरीच आई आणि मिसेस बनवतात विशेष म्हणजे. आणि बाकी जी पंजाबी थाळी आहे यामध्ये आपण पनीरची भाजी देतो. बाकी आपल्या इथंमध्ये विशेष म्हणजे असं की आपल्याकडे इथे सावजी पण मिळते. जे नागपूरची जे सावजी मसाला असेल तो पण आपण इथं देतो. कोल्हापुरी ज्या भाज्या असतात ती कोल्हापुरी पण भाजी आपण इथं देतो. पंजाबी भाज्या देतो आपण इथं. स्वीट ज्या काही भाज्याचे प्रकार आहे त्या पण देतो. आणि तुम्ही बघू शकता की इथं रोट्याचे आणि चपातीचे पण प्रकार आहे. ज्या रोटीमध्ये जे प्रकार असतात, जे तंदूर रोटी असेल, नान असेल, पराठा असेल, चपाती असेल, भाकरी असतील, या सगळ्या गोष्टी आपण कॉम्बिनेशन, जे चायनीज पण आमचं तुम्ही एकदा ट्राय करून बघा. तर सगळ्या खूप कमी माफक दरामध्ये आम्ही इथं सर्व्हिस देतो. एकदा आपण अवश्य भेट द्या. 26 वर्ष आहे या क्षेत्रामध्ये काम करण्याचं. तर मी खूप जुन्या काळामध्ये की ज्यावेळेस हॉटेलमध्ये जाऊन जेवणं हे सर्वसाधारण माणसाला माहीतसुद्धा नव्हतं आणि थोडंसं ऑड पण वाटायचं त्या काळामध्ये की हॉटेलला जाऊन फॅमिलीने जेवायचं म्हणजे थोडंसं वेगळंच त्यावेळेस विचार करायचं. त्या की बाहेरगावी जरी गेले तुम्ही तर पाहुण्याच्या घरी जाऊनच जेवायचं अशीच प्रथा होती. मग असा सगळा काळ मी बघत आलो आहे. आता असं झालं आहे की घरीसुद्धा हॉटेलचीच भाजी बनते, हॉटेलची रेसिपीचीच भाजी घरी बनते. आणि हॉटेलमध्ये आल्यानंतर पण लोक म्हणतात की आम्हाला घरगुती भाजी हॉटेलमध्ये द्या. त्यामुळे असं सगळा काळ मी पाहिलेला की ज्या काळामध्ये घरी ज्या भाज्या बनायच्या त्या आज हॉटेलमध्ये बनतात आणि ज्या पूर्वी हॉटेलमध्ये भाज्या बनायच्या त्या आज घरी बनतात. त्यामुळं लोकांचं समाधान करणे, कारण लोक आता हे खूप जागरूक झालेले आहे. एका पद्धतीने हॉटेल लाईनच्या भाषेत जर म्हणायचं तर लोक हे साक्षर झालेले आहे जेवणाविषयी. तर अशा पद्धतीने आम्हाला काम करताना एका पद्धतीने खूप अलर्ट राहावं लागतं. जे की आता सगळ्यांना सगळ्या गोष्टीचं नॉलेज आल्यामुळं आता ग्राहक हा खूप जागरूक झालेला आहे. त्याला प्रत्येक गोष्टीत कुठल्या भाजीमध्ये काय जातं काय नाही जातं आणि काय टाकलं आणि काय नाही टाकलं तर हे त्यांना सगळं ज्ञान याचं आलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक हॉटेल व्यावसायिक असतील, जे माझे हॉटेल बांधव असतील, यांनी पण या गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे की आपण ग्राहकाशी प्रामाणिकच राहिलं पाहिजे. आपण जे काम करतोय ते आपण प्रामाणिकपणे केलं तर तुम्हाला यश हे नक्कीच मिळणार आहे. माझा एक वैयक्तिक प्रश्न असा आहे की ग्राहकांची संख्या वाढली की हॉटेलमध्ये स्पर्धा वाढली, काय मत आहे तुमचं? नक्कीच दोन्हींची संख्या वाढली असं म्हणता येईल. ग्राहकांची संख्या पण खूप वाढली आहे. एक सर्वसाधारण माणूस पण आज काही पण छोटं मोठं सेलिब्रेशन करायचं तो हॉटेलमध्ये जातात. जो की पूर्वी सेलिब्रेशन हे घरीच व्हायचं. आपल्या पुरणपोळी केली की सेलिब्रेशन झालं असं आपण समजायचो. पण आता तसं नसून आता पुरणपोळी पण बाहेर हॉटेलमध्ये मिळते. तर सगळ्याच गोष्टीसाठी ग्राहक हा सर्वसाधारण सामान्यापासून उच्चभ्रू माणसापर्यंत तो बाहेर जातो. त्याला तिथे गेल्यावर वेगवेगळ्या हॉटेलला जाऊन त्याला वेगवेगळ्या थीम आजकाल रेस्टॉरंटमध्ये आजकाल तयार करतायत. तर तिथे गेल्यानंतर एक वेगळा अनुभव त्यांना येत असतो. त्या निमित्ताने गेट टुगेदर होतं. या धकाधकीच्या जीवनामध्ये लोकांना बोलायला वेळ नाही. मग रेस्टॉरंट असं एक ठिकाण आहे की जिथं तुम्हाला सगळ्या गोष्टी एकत्रित मिळतात. जिथे तुम्हाला जेवणही मिळतं, त्यासोबत तुम्हाला तुमच्या फॅमिलीसोबत, कुटुंबासोबत, मित्रासोबत तुम्हाला एकत्र बसायला जागा मिळते आणि जेवणही मिळतं. तर अलीकडच्या काळामध्ये हॉटेलही वाढलेत कारण की स्पर्धा वाढली आहे. आणि लॉकडाऊनमध्ये आपण बघितलं असेल कोरोना काळामध्ये की तिथं घरी राहिल्यामुळं बऱ्याच लोकांनी, महिला असतील, मुलं असतील, स्टुडंट असतील, यांनी पण खूप व्हिडिओ आणि रेसिपीचे घरी प्रयोग केले. त्यातून त्यांना या क्षेत्राशी ते जोडले गेले. त्यांना एक आवड निर्माण झाली आणि त्यामधून पण बऱ्याचशा रेस्टॉरंटची नवीन उभारणी झालेली आहे.
या जागेचा सविस्तर पत्ता असा आहे की 7 हिलकडून आपण जेव्हा गजानन महाराज मंदिरामार्गे स्टेडियमला जातो तर त्या ठिकाणी लेफ्ट साईडला जुनं नामांकित कोयला हॉटेल जे आहे त्याच्या बाजूलाच एक्झॅक्ट आपलं आहे. तरी नक्की आपण एकदा व्हिजिट करावी. धन्यवाद. तर मित्रांनो, तुम्ही जर छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये असाल किंवा बाहेरगावावरून तुम्ही इथे येणार असाल तर या हॉटेलमध्ये जरूर या. आणि इथे तुम्ही आल्यानंतर बिलकुल नाराज होणार नाही, कारण इथलं जे जेवण आहे घरगुती पद्धतीचं जेवण आहे तुमच्या खिशाला परवणार आहे. त्यामुळे या हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर तुम्हाला निश्चितच त्याचा एक आनंद मिळेल. फॅमिलीसह सुद्धा तुम्ही इथे येऊ शकता. आणि जर या भागातील रहिवासी असाल तर साधारण 3 किलोमीटरच्या परिसरामध्ये इथे पार्सलची सुद्धा सुविधा आहे. तर मित्रांनो, सविस्तर पत्ता आणि मोबाईल नंबर दिलेला आहे. धन्यवाद.